सांगली जिल्ह्यातील पलूस इथला यश यादव हा इचलकरंजीतील श्रद्धा करिअर इन्स्टिट्यूटमध्ये 12वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता। तो सुतारमाळा परिसरातल्या भंडारी हॉस्टेलमध्ये राहत होता। मंगळवारी सकाळी त्यानं बाथरूममध्ये गळफास लावून घेतल्याचं आढळून आलं। उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयातून आयजीएममध्ये हलवण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं। यशचे नातेवाईक इचलकरंजीत आल्यानंतर त्यांनी हॉस्टेल आणि रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली, मात्र त्यांनी यशच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला। दरम्यान या घटनेमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या रिक्रिएशन हॉल परिसरात घोषणाबाजी केली। त्यानंतर संतप्त जमावानं अकॅडमीच्या इमारतीवर दगडफेक करून तोडफोड केली। यावेळी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून अकॅडमीचे प्रमुख आप्पासाहेब तांबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। गावभाग पोलिसांनी विनंती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं। दरम्यान अकॅडमीमधील मुलांना केलेली आत्महत्या दुर्दैवी आहे। यापुढे अशा घटना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं जाणार आहे, असं आप्पासाहेब तांबे यांनी सांगितलं। विद्यार्थी जे आपल्याकडे शिकत असतायत तर त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे किंवा त्या विद्यार्थ्यानं असं का करावं याच्याविषयी आम्हाला काहीच त्याच्याबद्दल थोडीशी कल्पना येत नाही। त्यामुळे हा जो काय प्रसंग इथं घडला तो निश्चितच अतिशय दुःखदायक असा तो प्रसंग आम्हाला वाटतो आणि त्या दृष्टीनं निश्चितच जे काय थोडंसं विद्यार्थ्यांना त्याच्या अनुषंगाने जे काय काउन्सिलिंग भविष्य काळात हवं असेल ते डेफिनेटली संस्था त्या दृष्टीनं देखील अतिशय चांगल्या प्रकारे तिची काळजी 100% घेईल। गावभाग पोलिसांनी अकॅडमीवर दगडफेक आणि तोडफोड प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल केलाय। यामध्ये माजी आमदार राजीव आवळे यांचा मुलगा राहुल आवळेसह इंद्रजित घोरपडे, संतोष आवळे, दस्तगीर बागवान आदींचा समावेश आहे।